पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राला आज हिसारच्या जिल्हा कोर्टात हजर केलं जाईल। वकिलीसाठी पैसे नसल्याचं सांगत ज्योतीच्या वडिलांकडून सरकारी वकील उपलब्ध करून देण्याची मागणी। पिंपरीतील वैष्णवी हगवणेंच्या शवविच्छेदन अहवाल माझाच्या हाती। वैष्णवींच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा असल्याची अहवालामध्ये नोंद। वैष्णवी हगवणेंचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचंही अहवालातून स्पष्ट। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी 3 आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी। पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा अशी अटकेतल्या तिघांची नावं। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये योग्य ती चौकशी करून तात्काळ वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा। महिला आयोगाचे बावधनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सूचना। वैष्णवी हगवणेंच्या माहेरच्यांना राजेंद्र हगवणेंनी हुंड्याच्या नावाखाली लुटलं। 51 तोळे सोन्याचे दागिने, फॉर्च्युनर गाडी। माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी 50,000 ते 1 लाख रुपये मागितल्याची माहिती। अजित पवारांच्या हस्ते हगवणे कुटुंबियांना फॉर्च्युनर गाडीची चावी प्रदान करतानाचा फोटो समोर। कसपटे कुटुंबाचा फॉर्च्युनर गाडी हुंड्यात दिल्याचा आरोप। फॉर्च्युनर तुम्ही दिली की मागितली? हुंड्यात दिलेल्या फॉर्च्युनर गाडीबद्दल अजित पवारांनी सवाल केला होता। मृत वैष्णवी हगवणेंचे वडील अनिल कसपटेंची माहिती। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वैष्णवीच्या माहेरच्यांनी हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा गाडी पोलिसांकडून जप्त। खासदार सुप्रिया सुळेंचा वैष्णवी हगवणेंच्या आईवडिलांशी संवाद। आईवडिलांच्या भावना जाणून घेतल्या, तसंच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार, सुळेंचं आश्वासन। मुळशी तालुक्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवणेंना अटक कधी होणार? सुषमा अंधारेंचा सवाल। तर पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार? अंधारेंचा अजित पवारांना सवाल। वैष्णवी हगवणे आत्महत्येची महिला आयोगाकडून दखल। पुणे पोलिसांना या प्रकरणी चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे निर्देश। वैष्णवीची आत्महत्या नव्हे हत्या, चित्रा वाघ यांचा आरोप। फडणवीस सरकार कुणालाही सोडणार नाही। हुंड्यासाठी माणसाला हैवान करणाऱ्यांना शिक्षा होणारच, वाघ यांची प्रतिक्रिया। वैष्णवी हगवणेंच्या बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना नाही। बाळ सध्या निलेश चव्हाण यांच्याकडे। बंदुकीचा धाक दाखवत ताबा नाकारला, वैष्णवीच्या मामांचा गंभीर आरोप। वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणानंतर राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून बडतर्फ। या प्रकरणात अजित पवारांचं पुणे सीपींसोबत बोलणं झालंय। दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिल्याची सूरज चव्हाण यांची माहिती। मोदींच्या नेतृत्वात देशभरातील एकूण 103 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानकांमध्ये परावर्तित। महाराष्ट्रातील 15 स्थानकांचा समावेश, मुंबईतल्या 4 स्थानकांचा समावेश। मोदींच्या हस्ते आज ऑनलाईन लोकार्पण। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ आज येवला मतदारसंघात येणार। यावेळी ठिकठिकाणी भुजबळांचं जंगी स्वागत केलं जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाविस्तार AI ॲपचं उद्घाटन। ॲपवरती शेतकऱ्यांना शेतीविषयक सर्व माहिती मिळणार असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक। शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक, फडणवीसांचं प्रतिपादन। गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता समुद्रामार्गे प्रवास करता येणार। M2M बोटीमार्फत 4.5 तासात मालवण तर 3 तासामध्ये विजयदुर्ग गाठता येणार, मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। पालघरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी। आता MH60 ही पालघरची नवी ओळख, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। विठुरायाला अर्पण केलेले हार नंतर कचरा डेपोत टाकले जातात। या ठिकाणी मांस मच्छीही टाकली जाते। हे तातडीनं बंद न झाल्यास आंदोलन करणार, महर्षी वाल्मिकी सेनेचा इशारा। रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची सुरू असलेली कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा, तसंच रस्ते वाहतूक योग्य करावी, अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज मिळावं यासाठी पैशाची मागणी करत मराठा तरुणांना गंडाव। या विरोधात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांची पोलीस ठाण्यात धाव। वर्ध्यामध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारली आहेत। वेळोवेळी कारवाई करूनही वाळू माफियांवर बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्यानं प्रशासनाचा निर्णय। कल्याणच्या सप्तशृंगी इमारतीतील रहिवाशांना एबीपी माझाशी बोलताना अश्रू अनावर। डोळ्यासमोर शेजारी मदतीची हाक मारत असल्याची आपबीती सांगितली। नाशिकमध्ये महापालिकेच्या सिटीलिंग बस चालकावर महिलेचा संताप। बस थांबवण्याचा प्रयत्न करूनही बस न थांबल्यानं महिला संतप्त।
बीडच्या गेवराईच्या पांढरवाडी फाटा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेकडून छापेमारी, पोलिसांकडून 40 लाखांचा गुटखा जप्त, तर एक आरोपी ताब्यात. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामध्ये शासकीय धानाचा अपहार, गुजरातच्या काळ्या बाजारामध्ये सर्रासपणे विक्री होत होती. आदिवासी विकास विभागाच्या चौकशीत निष्पन्न. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मुंबई विमानतळावरती सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई. 2 वेगवेगळ्या प्रकरणात 22 लाखांचं सोनं आणि 36 लाखांचं परकीय चलन जप्त. घटनेतील कारवाईमध्ये एका प्रवाशाला अटक केल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात शस्त्रांचा धाक दाखवत 1.5 लाखांचा ऐवज लंपास. मंकी कॅप घालून 5 ते 6 जणांनी दरोडा घातल्याची माहिती. दरोडेखोर घरांची रेकी करत असल्याचं सीसीटीव्हीत रेकॉर्ड. कौटुंबिक वादातून मुलानंच वडिलांची हत्या केली. यवतमाळच्या नेर तालुक्यातील कुऱ्हेगाव इथली घटना. मद्यपान करून आईला मारझोड करत शिवीगाळ करत असायचा, त्यामुळे टोकाचं पाऊल उचललं. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीमध्ये 10 युनिट जळून खाक. आगीनंतर परिसरात धुराचे लोट. कोगनोळी टोलनाक्यावरती भीषण आग. वाहन बॅरिकेडला धडकून आग लागली. कर्मचारी थोडक्यात बचावले. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीहून रवाना. युएई, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओनला भेट. ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवाद विरोधी लढ्याचा जागतिक मुद्दा. पाकिस्तानकडून नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न. नेपाळमार्गे बांगलादेशी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा कट असल्याची माहिती. तर नेपाळहून येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी सुरू आहे. भारतानंतर आता अफगाणिस्तानकडून पाकिस्तान विरुद्ध जलयुद्धाची तयारी. पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी धरणं बांधण्याची अफगाणिस्तानची योजना. बलूच सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा. देशभरामध्ये भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन. ऑपरेशन सिंदूर नंतर देशभर जनजागृती आणि देशभक्तीचा संदेश देण्यासाठी यात्रा काढणार. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची घोषणा. कान फिल्म फेस्टिवलमध्ये ऑपरेशन सिंदूरची झलक. ऐश्वर्या राय, अदितीराव हैदरी यांनी सिंदूर लुकमधून एंट्री घेतली आहे. भारतीय संस्कृतीचं जागतिक मंचावर दर्शन. ओमराऊतच्या कलाम या नव्या सिनेमाची कान फिल्म फेस्टिवलमध्ये घोषणा. धनुष डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची भूमिका साकारणार. रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी 1 मे 2026 ला प्रदर्शित होणार. 6 भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार. चित्रपटात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार. आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सचा अंतिम 4 संघामध्ये आपलं स्थान त्यांनी पक्का केलंय. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये दाखल. दिल्लीवरती विजय मिळवत टॉप 4 मध्ये एंट्री. गुजरात, बंगळुरू, पंजाबसह प्लेऑफचं तिकीट पक्कं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.